मी म्हटलं ना तुला माझ्यावर विश्वास नाहीये, इकडे कोणीच नाहीये. आपण मॉन्टी मॉन्टी फक्त तू आणि मी. आपलं मगाशी बोलणं झालं ना, फक्त मी तू. मॉन्टी 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 असं नको ना करू प्लीज. ऐक ना, कोणीच नाहीये इकडे. हा आपण एन्जॉय करूया ना. ओके, मी ड्रिंक पिते. हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड़ चले. बस बस, तू पण ड्रिंक पी, मी पण पिते. हा, चीयर्स. चीयर्स. मॉन्टी 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 मला खूप भीती वाटते. प्लीज 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 नको ना. अरे तुला कसली भीती वाटते? मी आहे ना, आणि माझ्याकडे हे आहे. याचीच भीती वाटते ना मला. तू सतत नको ना तिकडे इकडे तिकडे. कोणाला लागलं तर काय करणार आपण? कोणाला लागणार आहे? कोण आहे इथे? नाही म्हणजे कशालाही लागू शकते ना. या टीव्हीला लागली तर, या सोफ्याला लागू शकते, ग्लासांना लागू शकते, बाहेर झाडावर झोपलेल्या कबुतरालाही गोळी लागू शकते ना. कबुतरांना ना, त्यांना तर गोळीच मारणार आहे मी. नाही, रोज माझ्या गाडीवर येऊन पॉटी करून जातात. त्यांच्या तर नाही नाही मॉन्टी प्लीज नको ना. प्लीज 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 नको ना. प्लीज माझी गण ठेव ना. प्लीज नको. त्या गनमुळे तर तू माझ्या जवळ आहेस ना. मग मी लांब जाई ना. मी जाऊ, घरी जाऊ. नको नको नको. नाईट तर अजून सुरू झालीये जस्ट. मग त्या नाईट मध्ये फाईट नको. तो तू ठेव ती गण ठेव. ओके ओके. हे बघ हे बघ, ठेवली, ठेवतोय. ठेवली ठेवली. गुड. तर मी गनला हात नाही लावणार आहे. फक्त तुला हात लावणार आहे. चल ना. नाही मला चल. हम तुम एक कमरे में बंद हो. तुम एक कमरे में बंद हो. आपल्या सगळ्या प्लॅनचा विचका होतोय. ही रात्र आत्ता संपेल मग संपेल म्हणता म्हणता भलतीकडेच चालली. हा मॉन्टी सुद्धा नैनाला वरती बेडरूम मध्ये घेऊन गेलाय. एवढं सगळं करून जर का हाती काहीच पडलं नाही ना तर दादा मामा घराबाहेर काढतील आपल्याला. तसं काही होणार नाही. आमच्या हाती एक गोष्ट लागलेली आहे. कुठली? आम्हाला एक फोटो मिळाला. आता फक्त त्या फोटोतल्या बाई बद्दल माहिती काढायची. अरे पण वरच्या खोलीत ती बाई म्हणजे नैना अडकली आहे. तिचं काय करायचं? तिला बाहेर कशी काढायची? हा मॉन्टी एवढे पराक्रम गाजवतोय की वरती काय सुरू असेल देव जाणे. कम सिट हियर. हिअर म्हणजे तुझ्या नियर. येस माय डिअर, देयर इज नथिंग टू फिअर. छान आहे पोएम, छान आहे. पण मी बाहेर सोफ्यावर बसते ना, इथे नको. मी पटकन बस नाही इथे. बस बस. हे बघ मस्त गेलं. बस 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 बस. गुड गर्ल गुड गर्ल. आता मी तुला ड्रिंक बनवतो. हे टाकतेस का? नाही. आमच्या जावा आणि सुमत्रा आयलँड मध्ये असंच करतात बॉटम सोप. अच्छा ओके ओके. मी ऐकलंय असं की इंडियामध्ये इथे शॅम्पू जरी संपत आला ना तरी त्याच्यात पाणी टाकून वापरतात. आणि तू असं ड्रिंक कसं टाकून देणार? आपल्याकडे खूप पैसा आहे ना. हा हो हो, आपल्याकडे खूप पैसा आहे. पण टाइम नाही. आणि दिवस उजाडायच्या आधी रात्र आपल्याला कलरफुल करायची ना एकदम. आणि त्यासाठी हा गोल्डन कलर त्यात भरावाच लागणार. मी पाजू. फोन 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 वाजतो. मम्मीचा. हा नैना ग, काय करतेस तू? कुठे काय करतेय? तोच सगळं करतोय. हे बघ, काही होणार नाहीये.
आम्ही तुला तिथनं बाहेर काढणार आहोत. ओके ओके ओके. सगळ्यात आधी तुझे इयरप्लग शोध आणि ते लाव. हा थांब 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 थांब. हा आता बोल. व्हेरी गुड. आता प्लीज ती इयरप्लग काढू नकोस, नाहीतर आम्हाला काहीही कळणार नाही आतमध्ये काय चाललंय ते. हो ठीक आहे. पण आता अजून किती वेळ थांबायचं मी इकडे? तू एक काम कर ना, तू त्याला सांग की तुला तुझ्या आईने आता नक्कीच्या नक्कीच घरी बोलवतंय म्हणून. हा ओके. मामा काय झालं, काही पत्ता लागला का? काही कळलं त्या बाईबद्दल? नाही कळलंय पण अजून वळलं नाही. म्हणजे सांगतो आज चला. सकाळपासून या बाईची माहिती आणि सगळे धागेदोरे मिळवायचा प्रयत्न करतोय आम्ही. आणि ह्या सगळ्या धागेदोऱ्यांचा जो गुंता समोर आलाय तो धक्कादायक आहे. का अशी काय माहिती मिळाली तुम्हाला? सांगा ना, कोण आहे कोणी बाई? तिचं नाव हिराबाई. मन्नत नगर वस्तीत तिचं घर आहे. गेले कित्येक वर्ष ती तिथेच राहते. पण काही वर्षापूर्वी ती हिल रोडवर राहायची. मतलब ये किसी जमाने में किसी बड़ी कंपनी की मालकिन रही होगी, है ना? बार बाला होती, डान्स बार मध्ये नाचायची. काय खरंच? खरं म्हणजे कुठची शहानिशा न करता आम्ही कुठच्याही बाईबद्दल असं काही बोलत नाही. तरुण असताना तिने एक काळ गाजवलाय. म्हणजे मोठे मोठे लोक तिच्यासाठी वेडे होते. मध्ये बरेच वर्ष गायब झाली होती, पण जेव्हा परत आली तेव्हा लाळ गाळणारी गिराईक कमी झाली होती आणि बऱ्याच गोष्टी हातातून निसटल्या होत्या. मग काय झालं? मग काय, वय सरलं तशी श्रीमंतांची गर्दी कमी झाली. जे काम मिळालं होतं तेही गेलं आणि नवीन कामही मिळेनासं झालं. आतापर्यंत काहीच काम करत नव्हती. 2 वेळच्या जेवणाचे देखील वांदे होते. पण हल्ली काय हल्ली काय? पण हल्ली अचानक तिने घराची डागडुजी केली. घरात नवीन फ्रीज, टीव्ही, एसी वगैरे लागला. खाण्यापिण्याची चंगळ सुरू झाली. पैसा अडका यायला लागला घरात. सगळा रागरंगच बदलला. मग त्यात काय एवढं? लागली असेल तिला एखादी लॉटरी बिटरी. पण ती लॉटरी आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज मधून लागली असेल तर? म्हणजे काय? ज्या दिवसापासून हा तोतया आदित्य इथे आला त्या दिवसापासून या बाईची भरभराट सुरू झाली. आम्ही आजूबाजूला चौकशी केली पण कुणालाच काही माहिती नाही. फक्त 1-2दा एक मोठी गाडी रात्री उशिरा तिथे आलेली लोकांनी पाहिली. पण हा पण फक्त अंदाजच झालाय. खातरजमा कशी करायची? तो तोतया काय स्वतःहून लिंक देणारे, काही माहिती देणारे या प्रकाराची? तुम्हाला माफ केलंस ना तर मी तुला काय काय हवं ते दे. मॉन्टी प्लीज उठणारे लोक बघतायत. काय करतोयस तू? बघू दे, मला नाही फरक पडत. कालची नाईट माझ्यामुळे नाईटमेअर झाली. मी एवढा इडियट सारखा वागलो की तुला निघून जावं लागलं.
एवढ्या उशिरा साधं मी ड्रॉप पण करायला येऊ नाही शकलो. उलट टाईट होऊन मीच ड्रॉप झालो. फाईटमुळे नाही, फाईटमुळे ड्रॉप झालास तू. काय आपल्यामध्ये फाईट झाली? अरे यार, मग तर तू खूप रागवली असणारच माझ्यावरती. म्हणूनच तर मी सकाळपासून शोधतोय तुला सॉरी म्हणायला. आणि आता तू समोरच आलीस. हो ना, तीच चूक झाली. तुझी नाही, माझी चूक झाली सोनिया. म्हणून ना, तू जोपर्यंत मला माफी देत नाही ना, तोपर्यंत मी तुझे पाय सोडणार नाही सोनिया. अजिबात सोडणार नाहीये. अरे बाबा, दिली तुला चांगली 5 किलो माफी दिली. हा प्लीज आता माझे पाय सोड. रिली? हो, रिली चल. अरे काय करतोस तू? कधी पाय धरतोस, कधी हात धरतोस, आता गळा धरायचा राहिलाय फक्त. तो पण धरतोस का? असं कसं करेन मी सोनिया? माझं तुझ्यावरती प्रेम आहे. पी नाही, नको मला. पी नको. ए सोन्या, अगं घे की. अगं सरबत आहे ते, दारू थोडीच आहे. अशी ग्लासात ओतून लोकांना दारू पाजणं बंद केलंय मी आता. एका जमान्यात भल्या भल्यानं बाटलीत उतरवलं या हिराबाईनं. याचा पप्पा तो पण त्यातलाच एक लई मोठा आशिक होता माझा. मोठे मोठे डायलॉग करून मला फसलं त्याने. वाटोळ केलं माझ्या आयुष्याचं. त्याच्या मायचा मोठी मोठी बाते आणि आता मी भीक मागून खाते. अशी गत झाली आहे माझी. मम्मी तू कशाला सांगत बसलीस तिला सगळं? अरे असं काय करतो? फ्रेंड आहे ना तुझी. कसं असतं लेकरा, एका बाईला दुसऱ्या बाईचा दरच समजतो. आमचं मोंट्यालाही जेंटलमॅन बनायला जातो. मनाचा लई चांगला येतो. अक्षी माझ्यावर गेलाय, नशीब त्याच्या पप्पावर नाही गेला. तुला सांगते पोरी, याच्या पप्पानी ना आयुष्यात फक्त एकच गोष्ट चांगली केली, ती म्हणजे मला मोंट्यासारखा पोरगा दिला. तुला सांगते, अगं मोंट्या संग 2 वर्ष लई चांगली गेली माझी. काही सुखात गेली. हराम फराला माझं सुख बघवलं नाही. माझ्या पोराला माझ्यापासून लांब केलं त्याने. 22 वर्षांनी माझा मोंटे परत आलाय. आता काय मी त्याला सोडायची नाही. मी त्याच्या पप्पा सोबत भांडणार आहे, त्याला भिडणारच आहे. मी त्याला बोलणार आहे, बाबा तू पैसे घे तर माझा मोंट्या मला परत दे, नाही तर मी समजा जगाला ओढून सांगेन की ह्याचा पप्पा. कंट्रोल मम्मी कंट्रोल. काही तिला कळलंय आता. काही अजून काही सांगायची गरज नाही मम्मी. अरे पण का नको सांगू? फ्रेंड आहे ना तुझी. ए गर्लफ्रेंड आहे काय गे फिंदरे? उगाच फालतू मध्ये टायमाची खोटी करणार असशील ना, तर आत्ताच माझ्या पोरापासून 4 फूट लांब व्हायचं. आणि याच्या पैशाच्या मागे जर आली असशील, ताबडतोब बाहेर व्हायचं. हे बघ, तुझ्या पायी माझा पोरगा जर माझ्यापासून लांब होणार असेल तर ते मला अजिबात चालणार नाही. तेव्हा तुझे इरादे साफ असतील तर सरबत पी, नाहीतर आत्ताच्या आता माझ्या घराच्या आणि माझ्या पोराच्या आयुष्यातनं बाहेर व्हायचं. ओके बाय. अरे सोनिया थांब. तू कुठे चाललीस? आणि मम्मी तू काय बोलतीयस? मी तुला भेटवायला घेऊन आलो तर ती टाइमपास असणार आहे का? व्हाय कॅन्ट यू अंडरस्टँड? आम्ही लग्न करणार आहोत. काय बोलला? तुम्ही लगीन करणार आहे? अरे देवा, लई चांगलं झालं बघ. पोरी मला माफी कर ग बाई, माझ्याकडनं चुकी झाली. तू लक्ष्मीच्या रूपाने माझ्या घरात आली आणि मी दळभद्री बाई तुला काय बाय बोलले. हे पोरांनो थांब बरं तुम्ही.
इडा पिडा टळू दे आणि कुणाची बुरी नजर नको लागू दे. लई चांगलं केलंस मोंट्या तू. तुझ्या पप्पाच्या लाईनीवर गेला नाहीस ना, एकदम चांगलं केलंस. मोंट्या तुला एक गोष्ट सांगते, बाई माणसाची हाय कधी पण घ्यायची नाही. आता माझंच बघ ना, मी रोज तुझ्या पप्पाला बदुआ देत असते, रोज शिव्या देत असते. वाटोळ होईल त्याचं, किड्याची मौत मरेल तो. नाही पण तुझं चांगलं होतं. तुला सोन्यासारखी बायको मिळाली की तुझी देखभाल करल, माझी बी देखभाल करल. मी सासू आहे ना तिची. काय ग, माझी सेवा करशील ना? नाही. म्हणजे हो का नाही. पण आधी लग्न तर होऊ दे मग. अगं त्याच्यात काय एवढं, लगीन काय आत्ता पण होईल. ए मोंट्या, जा त्या बालाजीच्या पुढ्यातलं काळा धागा घेऊन ये आणि हिच्या गळ्यात बांधून टाक. काय झालं? व्हॉट्स रॉंग सोनिया? अरे तू सांगितलंस ना सगळं तुझ्या मम्मीला, तसं मलाही सांगावं लागेल माझ्या मम्मी पप्पांना. हा मी आलीच. अगं पण तुझे मम्मी पप्पा काय बाहेर उभे आहेत का? कोण म्हणाल? अगं मग त्यांना सांगायला बाहेर का जातीयस? बाहेर फोनवर ना पटकन सांगून आले मम्मी पप्पांना मी. हा मी आले. अगं मग इथूनच फोन कर ना. इथून रेंजच नाहीये. बाहेर 2 टावर उभे आहेत ना नेटवर्कचे, पटकन लागेल फोन. हा मी आलीच. ते नेटवर्कचे मी एक मिनिट मी शांतपणे समजवतो. मी आदित्य देसाईच आहे, फक्त माझे आई बाबा वेगळे आहेत. नाही ते कळलंय मला, ही तुझी आई आहे. पण मग तुझे बाबा कोण आहेत? कोण आहेत तुझे वडील? ते खरं खरं सांग, नाहीतर हे लग्न नाही होऊ शकत. असं का हट्ट करतेस? तुला माझ्याशी लग्न करायचं की माझ्या पप्पांशी? मला कुणाशीच लग्न नाही करायचं. काय? तुझ्याशी करेन, पण त्यासाठी तू खरा असायला हवा. काय ते खरं खरं बोल, पूर्ण खरं बोल. कोण आहेस तू? कोण आहेत तुझे पप्पा? तुझ्या पप्पांचं नाव सांग, आम्हाला कळलंच पाहिजे ते कोण आहे. आम्हाला म्हणजे? आम्हाला म्हणजे आम्हाला आमच्या फॅमिलीला कळलं पाहिजे ना कोण आहे तुमची फॅमिली काय. एक मिनिट हे कानात काय तुझ्या? हेडफोन्स आहेत ते? नाही हे ना, हे कानाचं मशीन आहे रे. मला कमी ऐकू येतं ना कधी कधी. मी तुला म्हटलं ना मग अशी, म्हणून इंट्युशन्स लागतात. मला खरं वागायला सांगतेस आणि स्वतः खोटं बोलतेस. नाही हे हिअरिंग एड नाहीये, हे इयरफोन्स आहेत. कोणाचं बोलणं ऐकत होतीस तू? हा, कोणाचं बोलणं ऐकत होतीस? मोंटी, तुझा माझ्यावर विश्वास नाही आणि माझा तुझ्यावर विश्वास नाही, त्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही. तलाक तलाक तलाक. सोनिया चला आपण पण त्यांच्या मागे जाऊया. अरे कशाला? नाही ना, बरोबर आदित्य आणि सई आहेत ना, ते घेतील तिची काळजी. अरे पण मग इथे थांबून तरी काय करायचंय? हिराबाईची उलट तपासणी. काय? हा मॉन्टी घरातनं बाहेर पडला की आपण घरात शिरायचं आणि हिराबाईकडे आपल्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मागायची. हे बघ, अरे पण आधी आपल्याला त्या बाईबद्दल खात्री नव्हती ना. आणि आता ती कात्रीत सापडली आहे. 4 प्रश्न विचारूया, लगेच सगळं उगाळणार ती. ठीक आहे, होऊ द्या तुमच्या मनासारखं. चला. आमच्या नाही, आपल्या. सई कुठे आहेस तू? नाही ना, आम्ही तुझ्या मागेच. तू सरळ चालत राहा, आपण कोपऱ्यावर भेटूया आणि मग तिथनं रिक्षातनं घेऊन जातो आम्ही तुला. ओके? पण मग मी इथेच थांबते ना, तिघे एकत्रच जाऊ ना. अगं या एरियामध्ये आपण तिघं एकत्र दिसणं जरा प्रॉब्लेमॅटिक आहे, म्हणून सांगतो तू पुढे, आम्ही आलोच. ओके.
सोनिया 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 आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तू ये ना 2 मिनिटं गाडीत बस ना. मी सगळं सांगतो तुला. आपण परत जाऊया. मगाशी ना तू अशी मधूनच निघून गेलीस तर मम्मीला एकदम वाईट वाटलंय ग. आणि तिला तू आवडलीयस. तिला आपलं लग्न व्हावं असं वाटतंय आणि मलाही हवंय आपलं लग्न व्हायला. हो पण माझं काय, मला नाही करायचंय लग्न बिग्न. पण का हट्ट सोड ना माझ्या पप्पांना भेटायचा. हे बघ, हट्ट आहे तर तो आहे. तुला पुरवता येत नसेल ना तर मग तू राहू दे. या जगात काही तू एकटाच मुलगा नाहीयेस. ओके चल निघ. ओके तुला जर हवं असेल ना तर मी माझ्या फॅमिलीला तुझ्या घरच्यांना भेटवतो. मम्मीला पण आणि पप्पांना पण. काय? आर यू सिरियस? येस 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 आय एम डॅम सिरियस. तुझ्याशी लग्न करायला मी ना माझ्या पप्पांना कन्व्हिन्स करायला रेडी आहे एकदम. अरे पण ओके ओके म्हणजे तू लग्न करायला तयार आहेस? हो हो हो. एक मिनिट आधी दोन्ही फॅमिलीज ना भेटू दे. अरे कधी भेटायचं सांग ना तू. आज संध्याकाळी. आज संध्याकाळी? अगं तुझे मम्मी पप्पा तर त्या जावा सुमत्रा आयलंडला असतात ना. त्या दिवशी मम्मीने तिथूनच तर फोन केला होता. ती कशी पोहोचेल आज संध्याकाळपर्यंत? नाही बरोबर आहे पण मम्मी तिकडे असते ना. पप्पा इकडेच असतात ना त्यामुळे पप्पा भेटू शकतात संध्याकाळी. तू तुझ्या पप्पांचं बघ ना काय ते. हा मी माझं बघते, तू तुझ्या पप्पांचं बघ. चल बाय. मी काय बोलतो ऐक ना. ये ऐक ना. मी जो काय एवढा पैसा मिळवलाय तो काय माझ्या बरोबर घेऊन वर जाणार आहे काय? मी तो सगळा तुझ्यासाठीच ठेवणार आहे ना. मी तुझाच आहे ना. तो तेच तर. तुम्हाला हवं ते तुम्ही मिळवलं आणि ते मला देऊन जाणार आहात. पण 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 माझं काय? मला काही वेगळं हवं असेल तर त्याचा कधी विचार केलाय तुम्ही? अरे बाबा सोन्या, ये माझ्या बाबूचक्या, अरे माझ्या दोडक्या, ये माझ्या सोन्या ऐक ना. आतापर्यंत मी तुला कधी विचारला नाही तुला काय पाहिजे, पण आता मी विचारतो काय पाहिजे तुला. बोल, तू फक्त बोल तुला काय पाहिजे. तुझी काय पण फरमाईश असेल ना आजच्या आज पुरी करतो. तू बोल फक्त. अच्छा नक्की? अरे बाबा नक्की बाबा. काय मुलगी बोल. सॉलिड सामान आहे रे. पप्पा हिच्याशी लग्न करायचंय मला. काय सॉरी चांगली आहे पोरगी, पण मी काय म्हणतो लग्न करणं जरुरी आहे काय? हो तिच्यासाठी जरुरी आहे आणि मी तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे. तो बात यहाँ तक पोहोची है. करून टाक लग्न करून टाक. करणारच आहे मी लग्न. पण तुम्हाला पण एक गोष्ट करायची. तिच्या आईला पण लग्न करायचं आहे काय? पप्पा सॉरी काय झालं? काय करायचंय बोल ना. तुम्हाला तिच्या बाबांना भेटायचंय आजच्या आज. अरे बापरे, ते बापाला नको बाबा. डोंट वरी. तिचे बाबा ना जावा आणि सुमत्रा आयलंड वरचे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि त्यांची एकुलती एक मुलगी आहे. एकदम रिच लोक आहेत ते. आणि तुमचं आणि त्यांचं एकदम मस्त ट्युनिंग जमेल. अरे माझ्या ट्युनिंगचा सोड, तुझ्या माझ्या ट्युनिंगचा काय? कारण तू माझा पोरगा आहेस ते फक्त आपल्या जवळच्या लोकांना माहितीये, दुनियेला नाही. पण ती जवळचीच होणार आहे ना आपल्या. अरे बाबा ते लग्न झाल्यानंतर, पण लग्न होण्याच्या आधी ती पोरगी आणि तिचा बाप कुठे बाहेर जाऊन पछाकली तर काय करणार? पप्पा डोंट वरी. मी सोनियाला समजवतो. आणि तिचे बाबा तर ते आउट ऑफ इंडियाचे आहेत ना, त्यांना काही इथलं माहितीच नाही. आणि एकदा लग्न झालं ना तर मग काय फरक पडतोय? ट्रस्ट मी पप्पा, ट्रस्ट मी. अरे तुझ्यावर ट्रस्ट करायला तर प्रॉब्लेम आहे ना मला. पप्पा तुम्ही प्रॉमिस केलंय मला. बरा बाबा ठीक आहे, भेटतो तिच्या बापाला. अरे बाप म्हणून मी येईन, पण तुझी आई म्हणून कोण यायला नेणार? कोणाला म्हणजे माझ्या रिअल वाल्या मम्मीला, हिराला. हिरा
म्हणजे तू तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? तू तिच्या सॉरी पप्पा मी तिला परत नाही भेटणार पप्पा. मी तिला मम्मी पण नाही म्हणणार. एकदा सोनिया मला मिळाली ना की मला अजून काहीच नकोय पप्पा. काही नकोय. मी फक्त माझं लग्न करून द्या सोनिया बरोबर काय? पप्पा. ठीक आहे बाबा, ठीक आहे. चल तुझ्या आयटमला फोन करून सांग की तुझे मम्मी आणि पप्पा तुझ्या डॅडीला भेटायला येतात. जा सांग जा. ओके. ते एकदा सांगितलं तरी हो खराच म्हणून विचारतो. लबाड कुठचा लबाड. हॅलो सोनिया, गुड न्यूज आहे, गुड न्यूज. आज संध्याकाळी तुझ्या पप्पांना भेटायला माझी मम्मी तर येतेच आहे. अगं पण माझे पप्पा पण येणार आहेत. ये. ओके बाय. वा, छान आहे हॉटेल. हो, मग काय मागू तुझ्यासाठी? चॉकलेट स्मूदी का फ्रूट स्मूदी काय मागू सांग? सर त्यातलं आम्हाला काय कळत नाही. रास्कल्स, तुम्हाला काय जेवायला घेऊन आलो इकडे? सॉरी सर. आज माझ्या आयुष्यातला मोस्ट इम्पॉर्टंट दिवस आहे. आज माझं लग्न सोनिया सरपोतदारशी ठरणार आहे आणि त्याच लग्नाची बोलणी करायला आमच्या फॅमिलीज भेटतायत इथे. पप्पा पण येणार आहेत. पप्पा म्हणजे जेडी साहेब का? हो, ते नॉर्मली कुठेही पब्लिक अपिअरन्स देत नाहीत, पण आज फक्त माझ्यासाठी येत आहे. तो त्यांच्या सिक्युरिटीची जबाबदारी तुमची आहे. हो सर. तो आदित्य केचप किंवा ती त्याची बायको सई किंवा ते मूर्ख मामा कुठेही दिसले ना की लगेच धरा त्यांना. हो सर. आणि गपचूप गेम करा त्यांचा, पिन ड्रॉप सायलेन्स मध्ये. कळलं? माझ्या एवढ्या महत्वाच्या डीला मला कोणताच प्रॉब्लेम नकोय. कळलं? हो सर. हो सर. गुड. टेक युअर प्लेसेस. चला. राजा की आएगी बारात रंगीली. हे मोठ्या काय र, तुझ्या पप्पासाठी एवढं सगळं केलंस आणि मम्मीसाठी काहीच नाही. मम्मी अगं मम्मी तुझ्यासाठी मी आहे ना. अरे खरंच माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू. माझा लाडू, माझा पेढा, माझा बर्फीचा तुकडा ग तू. कुणाची नजर नको लागायला माझ्या लेकरात. जो कोण नजर लावेल ना मायचा. मम्मी हे काय करतेस तू? पप्पांसमोर करू नकोस. मी कसं कसं कन्व्हिन्स केलंय त्यांना. आणि त्या सोनियाच्या पप्पांसमोर तर अजिबातच करू नकोस. लग्न मोडेल आमचं. ए मोठ्या, हिरा म्हणतात मला. हिराबाई जोहरी. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, ना तुझ्या बापाला, तुझ्या पोरीच्या बापाला. अरे पण ते दोन्ही बाप आहेत कुठं? अगं पप्पा ऑन द वे आहेत आणि सोनियाचे पप्पा आणि ते खरं तर पोचायला हवेत. थांब जरा, तू इथेच बस, मी लगेच फोन करून येतो तिला. मॅम एकदम परफेक्ट बोलतात. त्या नेहमी परफेक्टच बोलतात. लहानपणापासून बघतोय ना मी. माझ्या लहानपणापासून बघतोय मी अशा परफेक्ट बाईला. म्हणजे बायकोला कुठे सापडते का ती? इथे सापडली मुंबईत. लगेच लग्न केलं. तुम्ही पण फटाफट लग्न करून घ्या सोनियाशी. ना मॉन्टीचे पप्पा आल्याशिवाय हे लग्न ठरणार नाही. कुठे पोहोचले रे मॉन्टी पप्पा तुझे? अहो ते येतच असतील. आपण काहीतरी ऑर्डर करूया ना. मी करते, मला भूक लागलीये. काय हो, काय झालं? काय झालं? नाही, एवढा घाम येतोय तुम्हाला म्हणून विचारलं. ते जावा सुमत्राला फार
फार गार असतं ना, इथे खूप गरम होत आहे त्यांना, म्हणून घाम येतोय. अहो थंडी उन्हाळ्यात पण अशी हुडहुडी भरून येते हे तिकडे. एक मिनिट जावा सुमत्रा आयलँडवर कशी थंडी असेल? उलट इथल्यापेक्षा जास्त गरम व्हायला पाहिजे. व्हायलाच पाहिजे, पण होत नाही. कारण हे कुठे बाहेरच पडत नाहीत ना, तसंच घरात किंवा ऑफिस मध्ये 14 डिग्रीवर एसी ठेवून बसलेले असतात, बाहेरच पडत नाहीत, म्हणून उकडतं इथे आल्यावर. मॉन्टी, पप्पा कधी येणार आहेत रे तुझे? माहित नाही मला, पण आपण का त्यांच्यासाठी थांबतोय? ते येईपर्यंत आपण बोलणी सुरू करूया ना. ठीक आहे. मुलाला प्रश्न विचारताय का? हो तर प्रश्न विचारायलाच हवा. हा मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे काय, प्रश्नांची मी लिस्टच आणली आहे. पहिला प्रश्न, शिक्षण कुठपर्यंत झाले तुमचं? माझं MBA झालंय. MA की BA? एक काय ते सांगा. नाही, MBA म्हणजे मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. बिझनेस काय शिकायचा असतो? तो तर करायचा असतो डायरेक्ट आमच्या सारखा. आमचा पण बिझनेसच आहे. काय बिझनेस आहे तुमचा? अहो, आदित्य ग्रुपचा मालक आहे माझा मोंट्या. म्हणजे तुम्ही सगळे ग्रुप जमवून बिझनेस करता? याला काय अर्थ आहे? अरे बिझनेस कसा एकट्या वाघाने केला पाहिजे, आमच्या सारखा. नाही सर, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये डील करतो. वेगवेगळ्या म्हणजे एक ना धड भराभर चिंध्या. छे. अहो, एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून बिझनेस करायचा असतो, कळलं की नाही? तिथेच पुढे जायचं, अगदी आमच्या सारखं. बिझनेस स्वतः केलाय की आयतच मिळालाय हातात? विजय देसाईंनी सुरू केला होता. मग ते कुठे? ते या जगात नाहीये. म्हणजे त्यांनी जाताना तुझ्या हातात दिला बिझनेस? नाही, त्यांनी नाही दिला. मग कोणी दिला? माझ्या पप्पांनी. विजय देसाईंचा बिझनेस पप्पांनी दिला? हो. विजय देसाई तुझे पप्पा आहेत की नाहीत? काय नाही. मग कोण आहेत तुझे पप्पा? कुठे आहेत आणि नाव काय त्यांचं? काय यार सोनिया, हा काय मुलगा तू पकडला? पप्पा, माझ्या 3 अटी होत्या की मुलगा श्रीमंत हवा, मराठी हवा आणि खरा हवा. हा मराठी आणि श्रीमंत आहे, पण खरा आहे की नाही ते तुम्हीच बघा. आता या मॉन्टीचे पप्पा आल्याशिवाय काय खरं खोटं काय कळणार नाही. त्यासाठी ते इथे लवकर यायला हवेत. अरे अजून कसे येत नाहीयेत मॉन्टीचे पप्पा? कुठे राहिले मॉन्टीचे पप्पा? येणार आहेत की नाही मॉन्टीचे पप्पा? आणि येणार आहेत तर कुठे राहिलेत मॉन्टीचे पप्पा? ओ दादा, किती वेळेला मॉन्टीचे पप्पा बोलणार तुम्ही? अरे त्यांचं नाव माहिती असतं तर त्यांचं नाव घेतलं असतं ना, पण तुम्ही सांगतच नाही आम्हाला त्यांचं नाव. अहो मॅम, आले की होईलच ना पर्सनल ओळख, पण नाव कशाला? अरे पण येणार कधी तुझे पप्पा? आम्हाला उशीर होतोय. मी काय म्हणते, ह्याच्या पप्पाच राहू दे, आपण लगीन ठरवून टाकू ना. ह्याचा पप्पा तसलाच आहे, त्याला कोणाची बी फिकीर नाही, ना पोराची ना पोराच्या आईची. निस्ता पैसा पैसा आणि पैसा. आज पण कुठेतरी खोकेन पेट्यांचा हिशोब करत बसला असेल. नाही, पप्पा येणार आहेत. त्यांनी मला प्रॉमिस केले पप्पांनी. प्रॉमिस? राणी बनून महालात ठेवीन असं प्रॉमिस केलं होतं तुझ्या पप्पानं मला. काय झालं? आता लगीन बी नाही केलं माझ्याशी, आणि आता तुझं लगीन होतंय तर हे. एक मिनिट, तुमचं आणि याच्या पप्पांचं लग्न झालं नाही? अहो, आमच्या लग्नाचं काय आता? तुम्ही तुमची लव्ह स्टोरी सांगा की. हो, सांग ना, तुझी लव्ह स्टोरी सांग ना. मला तो खूप आवडते, माझी फेवरेट आहे. तुम्हाला पण मज्जा येईल.